तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर हो मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ येणार आहे पॅन कार्ड 2.0. याचं हे काय मॅटर होणार आहे, सगळी माहिती सांगणार आहे, त्याचे फायदे तोटे तुम्हाला सगळे सांगणार आहेत, काय करायचं काय नाही, कसं अप्लाय करायचं. तर त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आणि या महिन्यात 15 स्कीम्स येणार आहेत, तर त्यांना हुकवायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या पेजला. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. स्कीम्स तुमच्या हातातून जाणार आहेत. ट्रॅक्टरचा पण खूप सबसिडी वगैरे काही स्कीम्स आहेत, खूप काही स्कीम आहे, ते सांगणार आहे तुम्हाला मी या मध्ये. सबस्क्राईब करा लवकरात लवकर. तर चला जाऊया डायरेक्टली व्हिडिओकडे. आपला पॅन कार्ड 2.0 मॅटर काय आहे. तुम्हाला जुनं पॅन कार्ड चालणार आहेत का? तर हो, जुनं पॅन कार्ड पण तुमचं चालणार आहे, नवीन पण चालणार आहे. ते पॅन कार्ड काही तुम्हाला फेकून द्यायचं नाहीये, तुम्ही नव्याला अप्लाय करू शकतात मित्रांनो. तर हो, आणि तुमच्याकडे जर ऍट अ टाइम जर एका टाइमात तुमच्याकडे जर 2 पॅन कार्ड असले अलग अलग नंबरचे, तर तुम्हाला सजा होऊ शकते, तुम्हाला काही होऊ शकते. तर नक्की मित्रांनो असं कधी करा नको. असेल तर त्याला ब्लॉक करून टाका. ब्लॉक करायची प्रोसेस मी तुम्हाला सांगून देईल पुढच्या व्हिडिओमध्ये. काय करायचं माहिती का तुम्हाला, हे पॅन कार्ड चालणार आहे त्याची लिंक मी सांगतो तुम्हाला. फायदे जसे की तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्याही तुम्हाला स्कीम्स असते, तुम्ही याचा लाभ लवकरात लवकर घेऊ शकतात, लवकर अप्लाय करू शकतात. आणि या पॅन कार्ड मध्ये फक्त हे चेंजेस करण्यात आलेले आहे की जसे इथं तुम्हाला जे QR कोड लावण्यात आलेला आहे आणि डिजिटल सिक्युरिटी सिस्टीम यात लावण्यात आलेली आहे. QR कोड लावण्यात आले आहेत. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमची माहिती समजून जाणार आहे. तर या प्रकारे तुम्ही काही महत्वपूर्ण हे माहिती आहेत. अजून काही डिटेल्स आहे तुम्हाला ते पण सांगतो मी, आणि अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो. तर सर्वांनी याला अप्लाय करून घ्यायचं. जर तुमचा ट्राईज असेल तर लवकर लवकर अप्लाय करा. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुमच्या डायरेक्टली PDF वरती येणार आहे, तुमच्या मेलवरती, ऍक्टिव्ह मेलवरती. तुम्हाला ते पण सांगतो कसं येते. तर चला जाऊ डायरेक्टली व्हिडिओकडे. तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या जस्ट एक मराठी युट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला सगळ्या स्कीम्सच्या माहिती मिळत असते. तर पहिलं तुमचं तुम्हाला लॅपटॉपवरती नाही तर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला स्क्रीन ओपन करून घ्यायची. मोबाईलवरती असेल तर तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करून घ्यायचा आहे. लॅपटॉपवरती मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर या प्रकारे मी क्रोम मध्ये जाऊन याला ओपन करत आहे, तुम्हाला दाखवतो. क्रोम मध्ये गेल्यानंतर एक जीमेल आयडी मी सिलेक्ट केली आणि इथं मोठी स्क्रीन करून घेतली. त्यानंतर इथं तुम्हाला दाखवतो, इथं एक तुम्हाला सर्च करायचं, जसं की तुम्हाला पॅन फॅसिलिटी सर्च करून घ्यायचे. या प्रकारे दिसत असेल तुम्हाला, इथं तुम्हाला एक दोन वेबसाईट दिसत असतील. तुमचं जर पॅन कार्ड जर तुम्ही NCILTच्या वेबसाईटवरती बनवलं असेल तर तुम्ही तिथून क्लिक करायचं, नाही तर UTITSL वरती बनवलं तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं. मी तर याच्यावरती केलंय, फर्स्ट वेबसाईट वरती केलेलं मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. NSILT वरती केलंय. तर UTI वरती तुम्हाला या प्रकारे काहीतरी वेबसाईट दिसत आहे, आणि मी फर्स्ट वेबसाईट वरती केलंय म्हणून मी फर्स्ट वेबसाईट वरती क्लिक केलेलं आहे. आणि फ्रंटला तुम्हाला असं काही या प्रकारे तुम्हाला पूर्णपणे माहिती दिसणार आहे. तुम्हाला दाखवतो मी फर्स्ट वेबसाईट मी क्लिक केलेली आहे. तुम्हाला फर्स्ट इथं पहिल्यांदा तुम्हाला इथं पॅन कार्ड दिसेल, आणि तुम्हाला आधार कार्ड दिसेल, आणि खालती तुमचा बर्थ डेट आणि तुम्हाला इयर दिसेल. तिथे तुम्हाला पॅन कार्डचा नंबर टाकून द्यायचा, जसं की मी टाकून दाखवत आहे तुम्हाला. तर या पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालती तुमचा आधार नंबर पण टाकायचा आहे. तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालती तुमचं जे बर्थ ऑफ इयर होणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. तुम्हाला मी ते पण करून दाखवतो. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला खाली दिसून जाईल माझं डिसेंबर टाकला आणि 2002 मी माझी बर्थडे टाकली. ओके, तर या प्रकारे तुम्हाला टाकायचं आणि खाली एक चेकबॉक्स आहे, तुम्ही क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला आय एम नॉट रोबोट क्लिक करायचं आणि डायरेक्टली सबमिट करून द्यायचं. बस झालेलं आहे. इथे तुम्हाला झालेला आहे 1 टाइम पासवर्ड OTP आलेला आहे. तुम्हाला जो नंबर इथं रजिस्टर आहे, ईमेल आयडी, त्याच्यावरती तुम्हाला एक OTP गेलेला आहे. KYC साठी तुम्हाला आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला OTP जाणार आहे. तुम्हाला कंटिन्यू विथ KYC करून टाकायचं आहे. केल्यानंतर एक पेज लोड होईल. तुम्हाला नंबर हा ऍक्टिव्ह हवा आहे. नंबर तुम्ही इथं पण चेंज करू शकता. तुम्हाला मी दाखवतो कसं चेंज करायचं. डायरेक्टली तो नंबर तुमच्या पॅन कार्डवरती प्रिंट होऊन येऊन जाईल आणि मेल आयडी पण कनेक्ट करून द्यायची. इथं तुम्हाला OTP टाकायचा आहे, जो तुमचा नंबर तुम्ही लिंक केलेला होता त्या नंबरवरती तुम्हाला OTP आलेला आहे, तो OTP इथे टाकून द्यायचा आहे. तुम्हाला ऍक्टिव्ह नंबर इथे लागणार, तुम्ही इथे बघू शकता. OTP हॅज बीन सेंड टू द रजिस्टर मोबाईल नंबर. माझा नंबरचे शेवटचे 3 नंबर दिसत आहेत मला इथं. तर या प्रकारे तुम्ही काही पाहू शकता, इथं 3 नंबर दिसत आहेत. तर या प्रकारे OTP आलेला आहे, मी इथं इंटर केलेला आहे, माझा OTP इंटर केलेला आहे आणि इथे मी डायरेक्टली सबमिट करून टाकला आहे. इथे सबमिट करून द्यायचंय तुम्हाला. तर मित्रांनो, इथे एक नवीन एक पेज ओपन होणार आहे. तुम्हाला या प्रकारचं दिसत असेल. इथं तुम्हाला दाखवून देतो मी. इथं तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार आहे, तुमचा मेल आयडी दिसणार आहे, आणि तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत, जसे की तुम्ही बघू शकता. तुम्हाला नंबर चेंज करायचे काय, तुम्हाला ते पण दाखवतो मी. तुम्हाला तुमची मेल आयडी टाकून द्यायची, जे की तुम्हाला ऍक्टिव्हेट राहणार तेच तुम्हाला इथे टाकायचे दाखवतो. तुम्हाला इथे ईमेल आयडी लिंक करायची तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला तुमच्या मेल आयडीवरती डायरेक्ट तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करू शकता तुम्ही. तर हो, मेल आयडी इतकी इम्पॉर्टंट आहे. मी इथे लावलेली तुम्हाला दाखवतो. मी जर नाही लावलेली असते तिथे तुम्हाला ब्लँक दाखवणार आहे, पण इथे वरती मोबाईल नंबर आहे आपला जो टाकलेला आहे तो, आणि खाली तुम्हाला मेल आयडी दिसतच असेल. इथे खाली एक ऑप्शन होणार, तुम्हाला दाखवतो मी. एस नो इथं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला. जसं की तुम्हाला जर नंबर चेंज करायचा आहे तर यस करायचं आहे, नाही तर नो करायचं आहे तुम्हाला. मी इथे यस करून टाकणार, तुम्हाला ते पण दाखवतो. एस करले मी तर, आणि इथे खाली तुम्हाला जो नंबर टाकायचा तो नंबर तुम्हाला फिल करून द्यायचा आहे. जे मेल आयडी टाकायची ऍक्टिव्हेट ती टाकून द्यायची आणि इथे सबमिट करून टाकायचे. ऍक्टिव्हेटच मेल आयडी लागणार आहे तुमची, डिऍक्टिव्हेट नको. इथे तुम्हाला 2 OTP गेलेले आहेत, एक तुमच्या मोबाईलवरती आणि एक तुमच्या ईमेल वरती गेलेले आहेत. इथे दाखवते तुम्हाला OTP हाव बीन सेंड. जर हा तुमचा OTP तुम्हाला सेंड केलेला आहे तुमच्या एक मोबाईल नंबरवरती केलेला आहे,
जो मी आता टाकून दाखवतो तुम्हाला, नाही तर तुम्हाला सेकंड ओटीपी दिला आहे तो तुमच्या मेल आयडी वरती गेलेला आहे, जीमेल आयडी वरती. जीमेल आयडी काय असतं माहित नसेल तर या प्रकारे आयकॉन असते, तुम्हाला तिथे जाऊन तुमची जीमेल आयडी ओपन करून घ्यायची आहे. माहिती नाही कसं ओपन करतो, मी तुम्हाला व्हिडिओ करून देईल. ओके, तर मला कमेंट मध्ये टाका जीमेल, तर तुम्हाला एक व्हिडिओ करून देईल मी. इथे तुम्हाला तुमचा मेल आयडीचा ओटीपी टाकून द्यायचा, जसं की तुम्हाला मी टाकून दाखवतो इथं. तर तुम्हाला या प्रकारे एक ओटीपी टाकून द्यायचा, ओटीपी तुम्हाला टाकून दाखवतो आणि तो तुम्हाला चेक करून घ्यायचा एक वेळेस आणि तुम्हाला व्हॅलिड वरती करून टाकायचं. बस काम झालेलं आहे. तिथे तुम्हाला आधार कार्डवरचे तुमचे सगळे डिटेल्स दिसणार आहे, जसं की तुम्हाला इथं तुमचा आधार कार्डवरचा ऍड्रेस दिसणार आहे. तुम्हाला सगळं आधार कार्डवरनं इथं अपडेट करण्यात आलेले, केवायसी करण्यात आलेले, ई केवायसी. त्यामुळे तुमचं इथं तुम्हाला सगळं ऍड्रेस वगैरे सगळं दिसणार आहे. मी तुम्हाला हिडन करून दाखवते थोडं ब्लरी. तर ही सगळी माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची. एडिट तर काही होणार नाहीये, माहिती आधार कार्डवरती जे ओरिजिनल आहे तेच येणार आहे. तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे. बस झालं तुमचं काम. तुम्हाला जनरेट टू सेव्ह करून टाकायचं आहे. बस बाकी काहीच नाही करायचं आहे. तुम्हाला इथं दिसूनच जाईल. इथं तुम्हाला एक रिसिप्ट येणार आहे, तुम्हाला दिसत असेल वरती, थँक्यू फॉर युझिंग ऑनलाईन ऍड्रेस अपडेट फॅसिलिटी. तर इथे तुम्हाला दिसत असेल, इथे तुम्हाला या प्रकारे काही लिहिलेलं आहे. तिथे तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. या नंबरचा तुम्हाला ट्रॅकिंगसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि खाली तुम्हाला एक पावती दिसणार आहे खूप मोठी. या पावतीवरती तुम्हाला सगळी माहिती दिसणार आहे तुमची, की तुमचं हे कार्ड वगैरे काय सिरियल नंबर सगळं काही इथं अवेलेबल आहे. GSTIN नंबर डाउनलोड करून घ्यायचे. मी डाउनलोड केलेलं आहे त्याला. तुम्हाला या प्रकारे सेव्ह करून घ्यायचे. तुम्ही मोबाईलमध्ये पण त्याला करू शकता, कारण डेस्कटॉप मोडवरती टाका तेव्हा ते सगळं वर्किंग करणार आहे. या प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा. मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला मी दाखवून देतो पॅन कार्ड या प्रकारे दिसणार आहे. तुम्हाला काहीतरी या टाइप्स मध्ये फॉर्मॅलिटी आलेल्या आहेत. तुम्हाला इथं दाखवून देतो मी. इथे QR कोड वगैरे राहणार आहे आणि या प्रकारे काहीतरी माहिती असू शकते, चेंजेस राहणार आहे. हे एक AI वरनं बनलेलं पॅन कार्ड आहे, त्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे. असं काही लीक आली नाही की असंच राहणार आहे. एक कोड येणार आहे, बस त्या प्रकारे काहीतरी राहणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि ज्या स्कीम्स येणार आहे 15 नवीन स्कीम येणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये, तर त्यांच्यासाठी लोकांना सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल या वेबसाईटची, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली. तर हो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय मित्रांनो, धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघण्याबद्दल. तर बाय मित्रांनो.